सार्थ श्रीमद दासबोध, दशक 3, समास 5, स्वगुण परीक्षा ड. श्रीराम समर्थ. समर्थ पुढे सांगतात, नंतर पुढे तो परदेशात गेला, उद्योगधंद्याला लागला. अनेक प्रकारचे कष्ट त्याने मनापासून सोसले. असा हा कठीण संसार करता करता त्याला फार कष्ट झाले, फार हाल सोसावे लागले. पुढे 2-4 वर्ष कष्ट करून पैसा मिळवले. मग लगेच तो स्वदेशी परत आला. देशात दुष्काळ पडला होता, त्यामुळे घरची माणसे फार कष्टात होती. एकाची गालफाडे बसली होती, तर एकाचे डोळे निस्तेज झाले होते, तर एक दीनवाना होऊन थरथर कापत होता. कोणी एक भिकाऱ्यासारखा बसला होता. कोणाच्या अंगावर सूज आली होती, तर कोणी मरून गेलेले होते. स्वतःच्या कन्यापुत्राची झालेली ही अवस्था अचानक त्याच्या नजरेस पडली. त्यामुळे तो अतिशय दुःखी झाला. हे दृश्य पाहून त्याला भरभरून आले आणि तो दीनपणाने मोठ्याने रडू लागला. तेव्हा ती सगळी मुले बाळे सावध झाली. बाबा बाबा, जेवायला द्या ना, जेवायला घाला, असे ओरडत अन्नासाठी हपापलेली होती. भुकेलेली ती मुले त्याच्या अंगावर झेपावली. ते सोडून पाहून जे हाती पडेल ते ती खाऊ लागली. काही मुखात तर काही हातात. अशा अवस्थेमध्ये त्यांचे प्राण गेले. घाईघाईने जेवू घालत असताना काही मुले जेवता जेवताच मेली. काही आधाशीनपणाने खाऊन अजीर्ण होऊन मेली. अशा प्रकारे बहुतेक मुले मेली. 1-2 जी उरली, आई मेली म्हणून अगदी दीनवाणी झाली. अशा प्रकारे पुष्कळ दुःख सहन करावे लागले आणि त्याचे सारे घरच बसले. नंतर पुढे काही दिवसांनी देशात अत्यंत सुबत्ता झाली. घरात मुलांना वाढवणारे कोणी नाही. रोज आपल्या हाताने अन्न शिजवावे, त्याला त्या स्वयंपाकाचा फार त्रास होऊ लागला. लोकांनी फार आग्रह केला म्हणून त्याने पुन्हा लग्न केले. जवळ जो थोडाफार पैसा होता त्याने लग्नासाठी खर्च केला. तो पुन्हा परदेशात गेला. पैसा मिळवून परत आला. घरी येऊन पाहतो तर बायको आणि सावत्र मुलांचे भांडण लागले होते. बायको वयात आली होती, मुलांचे तिचे पटत नव्हते आणि तिचा हा नवरा अशक्त व म्हातारा झाला होता. सतत घरात भांडणतंटा होऊ लागले. कोणी कोणाचे ऐकेनासे झाले, पण बायकोवर त्याचे अत्यंत प्रेम जडले. एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल संशय माजला. त्याचे आपसात पटेना म्हणून 5 जणांना पंच म्हणून बोलावले. पंच लोकांनी वाटण्या केल्या, पण त्या मुलांना पटल्या नाहीत. योग्य निवाडा होईना. तेव्हा शेवटी भांडण झोपले. बाप लेकराचे भांडण झाले. त्यात मुलांनी बापास मारले. तेव्हा आई बोंब मारू लागली. हे ऐकून लोक गोळा झाले. सर्वजण उभे राहून मजा पाहू लागले आणि म्हणू लागले, मुले बापाच्या चांगलीच कामाला आली, उपयोगी पडली. ज्यांच्यासाठी नवस सायास केले तीच मुले मोठे झाल्यानंतर बापालाच मारीत आहेत बघा. असा हा पापरूपी कलीचा प्रभाव पाहून लोकांना आश्चर्य वाटले. मग तिथे उभा असलेल्या गावकऱ्यांनी भांडण मिटवले. नंतर 5 जणांनी बसून त्यांच्यात सारखे वाटे केले आणि बाप लेकाचे भांडण मिटवले. बापाला वेगळे केले, त्याला झोपडी बांधून दिली. तसाच त्याच्या बायकोचे मन स्वार्थबुद्धीने भरून गेले. बायको तरुण, नवरा म्हातारा. घरात त्या दोघांचा संबंध. तसा स्थितीमध्ये त्या दोघांचे खेद न करता आनंद मानला. बायको अतिशय सुंदर, सद्गुणी आणि चतुर होती. तो म्हणे, माझे भाग्य थोर म्हणून मला म्हातारपणी अशी बायको मिळाली, असा त्याने आनंद मानला. मागील सर्व दुःख विसरला. इतक्यात सर्वत्र आरडाओरडा झाला. परचक्र झाले. शत्रूने हल्ला केला. अकस्मात शत्रूची धाड आली. त्याने बायकोला कैद करून नेले. त्याच्या घरातील सर्व चीजवस्तूही लुटून नेल्या. त्यामुळे त्याला अतिशय दुःख झाले. तो मोठ्याने रडू लागला आणि त्याला मनात आपली गुणवान सुंदर बायको आठवू लागली. तेवढ्यात तुमच्या बायकोला भ्रष्ट केली अशी बातमी आली. हे ऐकून तो धाडकन जमिनीवर कोसळला. डाव्या उजव्या कुशीवर तो गलबला लोळू लागला. डोळ्यांना अश्रुधारा लागल्या.
बायकोच्या आठवणीने दुःखाने त्याचे मन पोळून निघत होते. मिळविलेला सगळा पैसा लग्नासाठी खर्च केला आणि बायकोसह दृष्टांनी चिजावस्तूही नेल्या. मलाही म्हातारपण आले. मुलांनी मला वेगळे काढले. देवा, केवढी दुर्दशा! अशी काय दशा माझ्यावर कोसळली. जवळ पैसा नाही, बायको नाही, राहायला स्थान नाही, अंगात शक्ती नाही. देवा, मला आता तुझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही. पूर्वी म्हणजेच तारुण्यात देवाची पूजा अर्चा केली नाही. त्यावेळी वैभवाला भुललो आणि शेवटी म्हातारपणात पश्चात्ताप करण्याची पाळी आली. देह अत्यंत क्षीण झाला. संपूर्ण शरीर वाळून गेले. वात पित्त उसळले. कफाने गळा दाटून आला. जिभेची बोबडी वळली. कफाने कंठ घरघर करू लागला. तोंडाला घाण सुटली. नाकातून शेंबूड वाहू लागला. मान थरथर कापू लागली. डोळ्यातून भळाभळा पाणी वाहू लागले. म्हातारपणी अशी दुर्दशा प्राप्त झाली. दात पडले. तोंडाचे बोळके झाले. मुखातून अतिशय दुर्गंधीयुक्त लाळ गळू लागली. डोळ्यांनी दिसेनासे झाले. कानांनी शब्द ऐकू येईना. मोठ्या आवाजात बोलता येईना. दमा वाढला. पायातील शक्ती कमी झाली. बसता येईना. मुरकुंडी घालून बसू लागला. तोंडाप्रमाणे गुदद्वारही वाजू लागले. भूक लागली तर ती आवरेना. वेळेवर अन्न मिळेना. मिळाले तर दात गेल्याने चावून खाता येईना. पित्तामुळे खाल्लेले अन्न पचेना. जे खाल्ले ते ओकून पडू लागले किंवा अपचनद्वारे गुदद्वारातून जसेच्या तसे बाहेर पडू लागले. बसलेल्या जागीच हागणे आणि मुतणे, बेडके थुंकणे, ओकणे यामुळे सभोवताच्या स्वच्छतेचा नाश झाला. दुरून जरी गेले तरी अत्यंत दुर्गंधीने सर्वांचा श्वास कोंडू लागला. म्हातारपणात अनेक दुःखे असतात. अनेक रोग होतात. बुद्धी अत्यंत चंचल होते. तरी आयुष्याची मुदत काही संपत नाही. पापण्यांचे आणि भुवयांचे केस पिकले. सारे झडून गेले. एखाद्या जीर्ण कपड्यासारखे अंगावरचे मांस लोळू लागले. परंतु संपूर्ण शरीर पराधीन झालेला. स्नेही सोबतही कोणीही राहिले नाही. सगळे जण म्हणू लागले, अजून हा मरत का नाही? ज्याचे जन्मापासून पालनपोषण केले तीच उलटली. शेवटी त्या प्राण्यांवर असा कठीण प्रसंग आला. तारुण्य गेले, बळ गेले, संसार करण्याची हौस संपली. शरीर आणि संपत्ती सर्वांचीच वाताहात झाली. जन्मभर स्वार्थाच्या मागे लागला, पण तो सारा व्यर्थ गेला. आणि आता अंतकाळी कठीण प्रसंग आला. सुखासाठी जन्मभर श्रम केले, पण शेवटी दुःखामुळे त्रास भोगावा लागला. आणि पुढे मरणानंतर यमयातनेचा धोका आहे तो वेगळाच. एकंदरीत जन्मच साऱ्या दुःखाचे मूळ आहे. जन्मापासूनच दुःखाच्या आगीचे चटके बसतात. म्हणूनच शक्य तितक्या लवकर माणसाने स्वतःचे कल्याण करून घ्यावे. असे हे भयंकर म्हातारपण सर्वांनाच येते. म्हणून प्रत्येकाने भगवंताला शरण जावे. गर्भावस्थेत असताना जो पश्चात्ताप झाला होता तोच पुढे त्याला म्हातारपणी होतो, वृद्धिगत होतो. म्हणून पुन्हा जन्मास यावे लागले. आईच्या उदरात काही काळ राहावे लागते. अशा प्रकारे तरुण जाण्यास अत्यंत कठीण असा हा संसार पुन्हा त्याच्या पुढे उभा राहतो. भगवंताच्या भक्तीशिवाय जन्म मरण चुकणार नाही. समर्थ म्हणतात, आता पुढील समासात 3 प्रकारच्या तापांचा त्रास कसा होतो हे मी सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका. समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.